मी सुरेश धारणे, सहाय्यक शिक्षक, नागपूर विभाग। मागील 10 महिन्यापासून शाला अर्थ आय टी घोटाळा प्रकरण उघडकीस आलेलं आहे। या प्रकरणामध्ये 9 महिन्यापासून शिक्षकांनी निदर्शने, आंदोलने, ऑफिसमध्ये आमदार, खासदार, मंत्री या सर्वांनी भेटून सुद्धा यांची व्यथा कोणीच ऐकलेली नाही आणि या मागणीला कोणीच पाठपुरावा सुद्धा केलेला नाही। म्हणून शिक्षक न्यायालयात गेले असताना न्यायालयाने अंतरिम आदेश दिलेला आहे की 2 हप्त्यामध्ये शिक्षकांचे वेतन अदा करा, परंतु माननीय DYD माधुरी सावरकर मॅडम यांनी त्या न्यायालयाचा अवमान सुद्धा केलेला आहे। अजूनपर्यंत शिक्षकांचे वेतन अदा केलेले नाही आहेत। म्हणून शिक्षकांनी DYD ऑफिसला घेराव सुद्धा घातलेला होता, तरी सुद्धा त्या ऐकलेल्या नसून आज हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व 632 शिक्षकांनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा घेऊन या 3 दिवसापासून इथे बसलेले आहेत आणि या 3 दिवसामध्ये कोणीही मंत्र्यांनी दखल घेतलेली नसल्यामुळे आज या ठिकाणी या महाराष्ट्र सरकारची आणि शिक्षण विभागाची, जे न्यायालयाच्या आदेशांना मानलेल्या नसणाऱ्या अधिकाऱ्यांची आज मय्यत होडी काढून आज या सर्व म्हणजे सर्व विभागाच्या नावाने शिक्षकांनी या ठिकाणी 50 ते 100 शिक्षकांनी मुंडन सुद्धा केलेलं आहे। कारण की 10 महिन्यापासून जे वेतनाची उत्कंठा आणि पोटाची तिळमळ अजून सुद्धा भागलेली नाही आहे। म्हणून मायबाप सरकारला एवढीच विनंती आहे की आज हे मुंडन आंदोलन झालं, सरकारची तिरडी काढली, उद्या चालून कोणी या ठिकाणी जीव दिलं, आत्मदहन केलं, तेव्हाच मायबाप सरकार जागा होणार आहे का आणि यानंतरच शिक्षकांना पगार देणार आहे का, हा प्रश्न शालार्थ शिक्षक संघर्ष समितीतर्फे मायबाप सरकारला पुनश्च विनंती करतो की लवकरात लवकर या शिक्षकांचे वेतन अदा करावे, अन्यथा उद्याला याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याची तयारी 632 शिक्षकांची राहील आणि याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आणि शिक्षण विभाग राहील असं मी या ठिकाणी जाहीर करतो। शालार्थ शिक्षक संघर्ष समिती या ठिकाणी बसलेली आहे। त्यांच्या डिमांड्स आहे की 10-11 महिन्यापासून आमचे पगार झाले नाही, अधिकाऱ्यांचे पगार झाले, कोर्टाचा आदेश आहे, तरीसुद्धा ही सरकार मानत नाही। तर आम्ही या ठिकाणी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात आम्ही हा प्रश्न जरूर मांडू की या शिक्षकांना पगार झाला पाहिजे। 10-11 महिन्यापासून जे शिक्षक या ठिकाणी शिकवत आहे, कारण आज परिस्थिती जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिकेची इतकी दैनंदिन परिस्थिती आहे की आमचा छोटा माणूस म्हणजे ज्यांना शिक्षणाची गरज फक्त जिल्हा परिषदच्या शाळेतच होऊ शकते, गोरगरीब जनता ही कुठं शिकते, इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिकू शकत नाही। अशा परिस्थितीत अशा पद्धतीचं आंदोलन होणं हे शर्मेची गोष्ट आहे आणि आम्ही हे सर्व या ठिकाणी विधानसभेत मांडू आणि हा प्रश्न निकाली लावण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण प्रयत्न करू। मी प्रफुल्ल मनोहरराव काळे, सहाय्यक शिक्षक या पदावर रुजू असून मागील 10 महिन्यापासून आमचे वेतन रखडलेले आहे। आजपर्यंत आम्ही सरकारच्या जेवढेही कामं आहे, शासनाचे जेवढेही कामं आहे, जे कोरोना काळ असो, कोरोना काळातली ड्युटी, जेव्हा सगळे लोक घरात बसले होते तेव्हा आम्ही ड्युटीवर जायचो, तेव्हा आम्ही निरीक्षणाचं काम, तेव्हा आम्ही इव्हन बॉड्या उचलायचं कामसुद्धा शिक्षकांच्या मागे होतं। कधी राशनच्या दुकानात काम करायला लावलं, कधी राशनाच्या दुकानात काम करायला लावलं, तर कधी आपल्या पोलीस बंदोबस्तामध्ये तिथे काम करायला लावलं, ते सुद्धा केलं। त्यानंतर इलेक्शन, जेवढे पण इलेक्शन होते तिथे सर्व शिक्षकांच्या ड्युट्या लागते, तिथे आमच्याजवळ तेव्हाचे कागद आहे अजून पण सर्व शिक्षकांजवळ, ते इलेक्शनचे कामं सुद्धा आम्ही चोखपणे पार पाडले। तरी सुद्धा या विभागाने आम्हाला या मागच्या 10 महिन्यात आज आम्ही या 10 महिन्याच्या कालावधीत सुद्धा आमचे पेमेंट झाले नाही। त्यामुळे आम्ही टक्कल आंदोलन म्हणजे केस अर्पण करून या सरकारला केस अर्पण शासनाच्या नावावर, अधिकाऱ्याच्या नावावर, या शासकीय अधिकाऱ्याच्या नावावर आम्ही केस अर्पण केले, शिक्षण विभागाच्या नावावर, खास करून शिक्षण विभागाच्या नावावर। एवढा हायकोर्टाचा आदेश सुद्धा ते पाहायला तयार नाही आहे, तर आम्ही अजून काय करू? आज आम्ही केस दिले आहे, उद्या आम्ही जीव द्यायला तयार आहे। आमचे आता पगार झाले नाही तर यानंतर आम्ही जीव देईल आणि त्याचा पूर्णस्वी जबाबदारी ही शासनाची राहील आणि या अधिकाऱ्यांची राहील।